करतोयस एवढं? सतत तेच ऐकून दाखवतोयस मला. काय इथे आणलेस ते ना? तू इतका श्रीमंत आहेस, एवढी कोणती मोठी गोष्ट झाली तुझ्यासाठी? आणि मी पण राबतच होते त्या गावात तुझ्यासाठी. मग तेही आपण आपल्यासाठीच करत होतो दिव्या. तुलाच मोठ्या घरात राहायची हौस होती ना. ते तर जाऊ दे रे, ते फक्त स्वप्न होतं माझ्यासाठी. कधी पूर्ण होणार आहे देव जाणे. इम्पॉसिबल आहेस यार दिव्या. मी इथे दिवस रात्र तुझ्यासाठी चंदनासारखं झिजायचं आणि तू फक्त त्याचा सुवास घ्यायचा. वा. व्हॉट डू यू मीन? डाऊट घेतोयस माझ्या प्रेमावर? दिव्या, हो, डाऊटच आहे हा. आणि यांना दिव्या, एकदा ना तू हे खरं खरं मान्य कर की तुला फक्त आणि फक्त पैशांवर प्रेम आहे. चंदन, नीट बोलायचं नाहीतर. नाहीतर काय ग? नाहीतर काय? नाही काय 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 करशील काय तू? हाँ द्या, हे घ्या. शिवा कॉफी घे. घे. नाही मला नको आहे, तू पी. नाही हो. अगं अगं तू पी, तुला शांत छान वाटेल. तू जरा शांत हो. हे बघ तू घे काहीतरी. अगं शिवा काय करतो? घे. ऐक ना आशु, काय? मला ना माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू काहीतरी तशी सिच्युएशन होती म्हणून मी बोललो आणि मी पॅनिक नाही झालो. नाही ना? हा, शांतपणे पी. इथे आल्यापासून ऐकतोय दिव्या मी तुझं. इतक्या चांगल्या ठिकाणी आलं, काही किंमत केली नाही. एवढे गिफ्ट दिले, काही किंमत केली नाही. येऊन जाऊन फक्त त्या आशु आणि शिवाची बरोबरी करायची असते तुला. काय चाललंय यार? आणि तुला खरंच जर बरोबरी करायची आहे ना तर तुझ्या बहिणी बरोबर कर. बघितलं किती समजून घेते ती आशुला. मगाशी किती प्रेमाने त्याच्या खांद्यावर तिने डोकं ठेवलं. तू केलंस कधी असं काही? अरे खांद्यावर डोकं सोड, तू तर हात सुद्धा धरू देत नाही. मग बाकी कायच बोलू मी तुझ्याशी? चंदन लाईन क्रॉस करतो. अच्छा, आणि एवढे दिवस वाटेल तसं बोलून तू लाईन क्रॉस केलीस तेव्हा काय? दिव्या, तुझ्यासाठी मी कितीही काहीही केलं ना तरी तुझी हौस फिटतच नाही. लग्न झालं यार आपलं. बायको म्हणून काहीतरी कर माझ्यासाठी, काहीतरी. हो, मग आधी तू तुझ्या वचनांना जाग. मी माझ्या वचनांना जागेनच दिव्या, त्याची काळजी तू नको करूस. पण मला सांग, जर नाही जागलो तर तू आहे त्या परिस्थितीत माझ्याबरोबर राहशील? प्रेम आहेस म्हटली ना, डाऊट नको घेऊ म्हटलीस ना. तू किती काळजी करतोस माझी. हो ऐक ना, पण तू मला सांग, तुला लागलं बिगलं नाही ना खरंच काही? कोणाची हिम्मत आहे का मला हात लावायची? मगाशी भेटलीस तेव्हा घाबरली होतीस. हो मी घाबरले होते, पण तू दिसत नव्हतास ना म्हणून. अच्छा, बाकी मी कोणाला घाबरत वगैरे नाही. असं आहे. पण मी दिसल्यावर काय झालं? तू दिसल्यावर काय होतं ते मी तुला सांगू का? शिवा नाही सांगते ना, ऐक ना. अरे ऐक ना, तू मला दिसलास ना की अशी एक घंटी वाजते. मला ना असं धडधडायला लागतं. ओके, म्हणून मी आवरायला जातो. हो तू फ्रेश हो. हा, मी आले, माझं एक काम. तू कुठे चाललीस? अरे मी आले, खरंच माझं काम. थांब ना, एकत्रच जाऊ बाहेर. म्हणजे इतका वेळ भेटलो नाहीये ना. आता परत बाहेर गेलीस तर हरवशील तू. एवढी काळजी का? काय मी हरवत वगैरे नाही. अजून एक सरप्राईज. आता काय सरप्राईज आहे? कळेल कळेल. जा लवकर, फ्रेश. मी आले. बर जा. ते बघ जमीन कशी इथे जवळ आहे ते बघ. काय आली का मजा?
आशू काय मला तुला काहीतरी सांगायचं आहे. एक हे बघ काय सगळं छान आहे पण जरा भावनेच्या भरात थोडस एक्साइटमेंट नाही 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 तू जरा ब्रेक मार तुझ्या गोष्टींना. माझी गाडी आता सुटली, मला बोलू दे प्लीज. बोल. हा तर आशू मला वाटलं नव्हतं कधी की मी आयुष्यात म्हणजे मला असं तुझ्याबरोबर आयुष्य घालवायला आवडेल. माझं एवढं प्रेम असेल तुझ्यावर असंही नव्हतं वाटलं. मला ना तुला काहीतरी ऐकवायचंय. काय ऐकवायचंय? मीही अशी हा. तू हा असा. छकुल्या ये मीही अशी तू हा असा. आपला ताळमेळ जुळतो कसा. पण भारी वाटतं तू सोबत असताना, तुझ्यासाठी आपला वेळ देताना. आपण नाही कधी प्रेमाचा नाद देत की नाही कधी जीव असा कुणात गुंतून गेला. पण तू लाईफ मध्ये आल्यावर असा बदल झाला ना, आपला जीव एका जीवात अडकून गेला.